ठीक आहे. तर आज आपण आयडेंटिटी हॅश मॅप अँड वीक हॅश मॅप हे मॅप हिअरार्की मधले दोन क्लासेस आहेत. म्हणजे आपण आतापर्यंत जे कलेक्शन हिअरार्की किंवा मॅप हिअरार्की पाहिली होती, त्यामध्ये आपण हे सगळं असं पाहिलं होतं की आपला मॅप हा इंटरफेस आहे. मॅप इंटरफेस which came in 1.2 version of Java. Sorry, 1.2 वर्जन. देन मॅपचे मग आपण चाइल्ड पाहिले इकडे हॅश मॅप. ठीक आहे. हॅश मॅप क्लास आहे, तो पण 1.2 वर्जन मध्येच आला. ओके. मग त्यानंतर आपण पाहिलं की हॅश मॅप नंतर लिंक हॅश मॅप हा हॅश मॅपचा चाइल्ड आहे. लिंक हॅश मॅप. ठीक आहे. लिंक हॅश MPA नाही MAP मॅप. लिंक्ड हॅश मॅप हा पण क्लास आहे आणि हा 1.4 वर्जन मध्ये आला. मग त्यानंतर आपण इकडे पाहिलं होतं अजून दोन हे सगळी जसं सॉर्टेड मॅप हा इंटरफेस. सॉर्टेड मॅप इंटरफेस केम इन 1.2 वर्जन. ठीक आहे. सॉर्टेड मॅपचा चाइल्ड आपला नॅव्हिगेबल मॅप हा पण इंटरफेसच. नॅव्हिगेबल मॅप हा पण इंटरफेसच आहे, पण हा आला 1.6 वर्जन मध्ये आणि याच्यामध्ये नेव्हिगेशन पर्पजच्या मेथड्स अवेलेबल आहेत. आणि यांना इम्प्लिमेंट करणारा क्लास म्हणजे आपला ट्री मॅप क्लास. इट केम इन 1.2. ऑब्विसली 1.6 मध्ये त्याच्यामध्ये मॉडिफिकेशन्स झाले. तर हा ट्री मॅप आपला क्लास आहे समजा. तर हे आपलं स्ट्रक्चर आपण ऑलरेडी अंडरस्टँड केलंय. हॅश मॅपचं इंटरनल इम्प्लिमेंटेशन, लिंक्ड हॅश मॅपचं, ट्री मॅपचं सगळं आपण हे समजून घेतलेलं आहे. नेक्स्ट आपल्याला अजून काही चाइल्ड क्लासेस आहेत याच्यामध्ये. जसं मॅप मध्ये याला इतकं दूर नाही उचलून घेऊन जायला पाहिजे. आपल्याला तिकडे आणखी काय मांडायचं आहे. तर आपल्याकडे आणखी दोन चाइल्ड क्लासेस आहेत मॅपचे. जसं वीक हॅश मॅप. वीक हॅश मॅप हा पण क्लासच आहे. आणि दुसरा आहे आयडेंटिटी हॅश मॅप. वीक हॅश मॅप आणि आयडेंटिटी हॅश मॅप. आयडेंटिटी हॅश मॅप हा पण क्लासच आहे. मग हे क्लासेस का जास्त डिस्कस नाही केले आपण किंवा एवढे डिटेल मध्ये का नाही समजून घेतलं, तर त्याच्यात खूप थोडासाच डिफरन्स आहे. पण तुम्हाला इंटरव्ह्यू मध्ये बऱ्याचदा हे असले टॉपिक्स विचारले जातात, त्याच्यामुळे ते घेणं गरजेचं आहे आणि म्हणून आपण ते आता डिस्कशनला घेतोय. ठीक आहे. मॅपचे तुम्ही लक्षात ठेवताना मॅप, हॅश मॅप, लिंक्ड हॅश मॅप, सॉर्टेड मॅप, नेव्हिगेबल मॅप, ट्री मॅप हे तुम्हाला ऑलरेडी लक्षात आहे. आता मी हे दोन क्लासेस वर डिस्कस करतोय, वीक हॅश मॅप आणि आयडेंटिटी हॅश मॅप. मग मी हे का घेतले नव्हते मध्येच, तर बघा आपला सेटचं जसं स्ट्रक्चर आहे, सेटचा चाइल्ड हॅश सेट, लिंक्ड हॅश सेट, सॉर्टेड सेट, नेव्हिगेबल सेट, ट्री सेट या स्ट्रक्चरच्या एनॉलॉजी वापरून आपण इकडे लक्षात ठेवू शकतो. मॅप, हॅश मॅप, लिंक्ड हॅश मॅप. मॅपचा चाइल्ड हॅश मॅप, हॅश मॅपचा चाइल्ड लिंक्ड हॅश मॅप, मॅपचा चाइल्ड सॉर्टेड मॅप इंटरफेस, सॉर्टेड मॅप इंटरफेसचा चाइल्ड नेव्हिगेबल मॅप इंटरफेस आणि त्याचा चाइल्ड मग ट्री मॅप क्लास. तर ते तसं स्ट्रक्चर सेट मध्ये तिकडे आहे म्हणून ते अंडरस्टँड करायला किंवा लक्षात ठेवायला इझी पडतं. आणि मग नंतर आता आपण हे डिस्कस करतोय वीक हॅश मॅप आणि आयडेंटिटी हॅश मॅप या दोन क्लासेसचं आपण आता डिस्कशन करणार आहोत. आणि नेक्स्ट अजून एक आहे इकडे खरं पाहायला गेलं तर, मग ते काय आहे तर याचा अजून एक चाइल्ड आहे हॅश टेबल. हॅश टेबल क्लास. हॅश टेबल क्लासचा चाइल्ड क्लास आहे प्रॉपर्टीज आणि याचा पॅरेंट क्लास आहे तो ऍब्स्ट्रॅक्ट क्लास आहे ऍक्च्युअली डिक्शनरी हा ऍब्स्ट्रॅक्ट क्लास आहे, तो इंटरफेस नाही आहे. तर हे बघूया आपण हॅश मॅप मध्ये आणि हॅश टेबल मध्ये काय डिफरन्स आहे वगैरे. पण आता पहिले आपण वीक हॅश मॅप आणि आयडेंटिटी हॅश मॅप बघूया. वीक हॅश मॅप आणि आयडेंटिटी हॅश मॅप समजून घेण्यासाठी सिम्पली डायरेक्ट आपण कोड करू आणि ते जास्त तसं क्लिअर होईल मग. हा तर वीक हॅश मॅप
ठीक आहे. वीक हॅश मॅप डेमो म्हणू, कारण त्या नावाचा ऑलरेडी क्लास अवेलेबल आहे. तसाच नावाचा क्लास इथे बनवला तर मे बी कन्फ्युज आपण त्याचा वीक हॅश मॅप डेमो नावाचा क्लास बनवू. वीक हॅश मॅप क्लास आपण आता इथे ऍक्च्युली इम्पोर्ट करणार आहोत. कलेक्शन फ्रेमवर्क मधनं अवेलेबल आहे, जावा युटिल पॅकेज मधनं. तर इथे समजा मी एक वीक हॅश मॅप चा क्लास बनवला. वीक हॅश मॅप चा ऑब्जेक्ट बनवला. खरं तर हा वीक हॅश मॅप WHM is the reference variable of type weak hash map is equal to करून आपण इथे ऑब्जेक्ट बनवतोय न्यू वीक हॅश मॅप. होपफुली जे लोक आतापर्यंत इतक्या दिवसापासून अटेंड करतायत किंवा जे लोक युट्यूब वर पण सेशन पाहतायत, जे एक्सप्लिसिटली इथे सेशन अटेंड न करता युट्यूब वर जे लोक पाहतायत त्यांच्यासाठी पण म्हणा किंवा असंही म्हटलं तरी चालेल, कोणासाठीही असू दे, तुम्हाला आतापर्यंत एवढं तर नक्की लक्षात आहे की इथं मी या स्टेटमेंट मध्ये ऑब्जेक्ट बनवतोय आणि हे WHM काय आहे, तर WHM इज जस्ट व्हेरिएबल ऑफ टाइप वीक हॅश मॅप. फक्त व्हेरिएबल डिक्लेरेशन या पहिल्या स्टेटमेंट मध्ये आपलं होतंय. This statement I am just declaring WHM variable of type weak hash map. इकडे इक्वल्स ऑपरेटर म्हणजे हे सिंगल इक्वल ऑपरेटर इज नथिंग बट अ असाइनमेंट ऑपरेटर. ते व्हॅल्यू असाइनमेंट होते. आणि कशाची व्हॅल्यू असाइनमेंट होते, या वीक हॅश मॅपचा जो ऑब्जेक्ट बनवतोय त्याची. म्हणजे बेसिकली WHM कडे काय असतो बरं, वीक हॅश मॅपचा रेफरन्स म्हणजे काय, रेफरन्स म्हणजे एक्झॅक्टली काय, त्याच्यात तो ऑब्जेक्ट असतो सेव्ड. ऍड्रेस सिंपल. कोण बोलला ऍड्रेस? मी संजना. ऍड्रेस असतो त्याच्याकडे, राईट. WHM कडे काय असतो, वीक हॅश मॅपचा ऍड्रेस असतो. ते रेफरन्स याच्यामुळे वर्ड वापरला जातो की त्याच्याकडे ऍक्च्युअल व्हॅल्यू नसते, त्याच्याकडे रेफरन्स असतो. म्हणजे ऍक्च्युअल व्हॅल्यू जिथे स्टोर्ड आहे त्याचा रेफरन्स असतो. अँड दॅट एक्झॅक्ट ऍड्रेस इट हॅज. पर ऍड्रेस म्हणजे एक्झॅक्टली काय असतं बरं, आय एम जस्ट चेकिंग की बा तुम्ही आहेत का लिंक मध्ये. ऍड्रेस म्हणजे एक्झॅक्टली काय असतं, आणि नसेल लक्षात, द प्लेस वेअर द व्हॅल्यू इज गोइंग टू. हा पण हॅलो, द प्लेस म्हणजे काय, पण म्हणजे जसं फ्लॅट नंबर 12 आणि तिथे कुठेतरी ही बिल्डिंग असा ऍड्रेस असतो. काय असतो बेटा, स्टोर लोकेशनची स्टोर व्हॅल्यू. कोण बोललं आता, मी बोललो सर, जयदीप. मेमरी लोकेशनची स्टोर्ड व्हॅल्यू म्हणजे काय असतं, असं हे असला बाउन्सर पडल्यासारखं नका करू. पुन्हा क्षिप्रा, व्हॉट इज ऍड्रेस. सर जिकडे ती आम्हाला ज्ञान नको पाहिजे, व्हॉट इज ऍड्रेस. मला असं नाही सांगता येते. सिंपल आहे बाबा. ऍड्रेस काय असतो, तर स्टार्टिंग बाईटचा नंबर असतो. हा फर्स्ट नंबर, बरोबर. मग तो तेवढंच सांगा ना, बाकीचं ते कशाला मला पाहिजे. ऍड्रेस कन्सेप्ट काय, सिंपल गोष्ट आहे. ऍड्रेस म्हणजे त्या जिथे लोकेटेड आहे त्या बाईटचा नंबर असतो, राईट. ओके. हा, मग इतकं कशाला कॉम्प्लिकेशन्स मध्ये जात आहे, म्हणजे यू पीपल आर नॉट सिरियस. हे इथून क्लिअर होतं की तुम्ही कॅज्युअली सेशन अटेंड करतायत असं, ठीक आहे. आणि मग मी कशाला सेशन घेतोय असं होतं मला. WHM डॉट पुट समजा आपण केलं, WHM डॉट पुट, त्याच्यापूर्वी मी समजा इकडे एक व्हेरिएबल घेतलं, स्ट्रिंग एस इज इक्वल टू स्ट्रिंग एस म्हणतो मी त्याला, आणि सिम्पली त्याला व्हॅल्यू देतो XYZ, ठीक आहे. आणि इथे यस पास करतोय ऍज अ की, आणि इकडे पास करतोय लेट्स से ON1, ठीक आहे. आणि पुन्हा WHM डॉट पुट, पुन्हा इथे मी एस
ऑर एनिथिंग एल्स, म्हणजे फॉर एक्झाम्पल काहीतरी 24 ॲज अ की देतोय इंटिजर आणि ते समजा 24 असं म्हणतोय त्याच्यासाठी. ठीक आहे. आणि मग मी याला सिस आउट करून पाहिलं तर काय येणार आहे याच्यात, WHM मध्ये काय येणार आहे, किती एंट्रीज असतील, एक हॅश 3. मॅप. किती एंट्रीज असतील म्हणजे 3 ना आत्ता असणार ना. ती आपण पुट केलंय शिका, म्हणजे तुम्ही फोकस नाहीयेत, काहीतरी गडबड होते. 2 2 बरोबर. पुट केले ना, 3 कश काय राहतील. हा सॉरी 2 बरोबर. हा, इथे स्ट्रिंग बघितलं. ओके येस सर 2. ठीक. इथे मी हा यस फक्त डिक्लेअर केला स्ट्रिंग टाईपचा व्हेरिएबल, त्याला Yes, व्हॅल्यू sir. दिली आणि तो यस रेफरन्स इथे पास केला असं. येस 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 सॉरी. हा, मी इतकं डीपभरदा शिकवलेलं आहे की जर कधी असा ऑब्जेक्ट क्रिएट होतोय, ठीक आहे, हे मी काढतो इथून, ऑब्जेक्ट क्रिएट करतोय बेसिकली म्हणजे, तर हे कुठलाही नॉन प्रिमिटिव्ह डेटा टाईपचं जर कधी, ऑब्विसली प्रिमिटिव्हचा ऑब्जेक्ट बनतच नाही, प्रिमिटिव्हचा सरळ सरळ व्हॅल्यूच असते. हे कितीदा आपलं झालंय बरं, की मी जर असं करत असेल तर याचा अर्थ असा होतोय की WHM हा व्हेरिएबल आहे, याला काहीतरी कुठेतरी मेमरीमध्ये जागा मिळते व्हेरिएबलला, आणि मेमरीमध्ये जिथे मी न्यू म्हटल्या मेमरीत काय होतं की एक नवीन मेमरी अलोकेट होते आणि त्या मेमरीमध्ये ऑब्जेक्ट स्टोअर केला जातो. कुठला, आता ज्याचा ऑब्जेक्ट ज्याचा कन्स्ट्रक्टर आपण कॉल करतोय, इथं कन्स्ट्रक्टर आपण व्हीकॅश मॅपचा कॉल करतो, तर व्हीकॅश मॅपचा इथं ऑब्जेक्ट, आणि या WHM ला हे असाइन केल्यामुळे, WHM ला हे असाइनमेंट ऑपरेटर वापरून आपण तो बनवलेला ऑब्जेक्ट असाइन केल्यामुळे याच्याकडे याचा ऍड्रेस येतो. अँड आय हॅव रिटर्न दिस काइंड ऑफ स्ट्रक्चर ऑन पेंट. 5वीच्या पोराला जरी सांगितलं ना तरी त्याच्या लक्षात राहिले क्लिअर की बाबा इथे जर कधी या लोकेशनचा ऍड्रेस काही 204 आहे तर इथे आपण 204 लिहितो. WHM कडे काय आहे, 204 आहे, आणि मग इथे 204 आहे असं आपण अज्युम केलं. याचा अर्थ काय होतो, तर हा जो पूर्ण ऑब्जेक्ट आहे हा स्टोअर व्हायला चालू झालेला आहे 204व्या बाईट पासनं, असं आपण अज्युम करतो. तिथून पुढच्या काही बाईट्स वर तो स्पॅन होईल. आणि जर हे पुन्हाही लक्षात राहिलं नसेल तर एक 3च मिनिटाचा व्हिडिओ आहे युट्यूबवर माझा, ऍड्रेस, व्हॉट इज ऍड्रेस म्हणून, ओनली 3 मिनिट्स व्हिडिओ. ओके, तर गो देअर अँड ट्राय टू वॉच दॅट व्हिडिओ वन्स, आणि मग तुम्हाला एक्झॅक्टली परत पुन्हा लक्षात येईल की ऍड्रेस म्हणजे काहीच नाही तर स्टार्टिंग बाईटचा नंबर असतं. ठीक आहे. आणि मग इथे आता आपण 2 एंट्रीज टाकल्या आहेत, WHM डॉट पुट केल्यानंतर इकडे 2 एंट्रीज आल्या. पहिली एंट्री पुट केली, त्या एंट्रीमध्ये की आपण पुट केलेली आहे, जी ऍक्च्युली आपण ऑब्जेक्ट मेमरीमध्ये XYZ व्हॅल्यू स्टोअर केली होती आणि याला पॉइंट यस करत होता, आणि इथे यस चा रेफरन्स दिलेला आहे म्हणून ती XYZ व्हॅल्यूला, XYZ या स्ट्रिंग ऑब्जेक्टला इथे की घेतला आपण आणि त्याला व्हॅल्यू पार्ट मध्ये आपण दिलाय समजा पुन्हा स्ट्रिंगच, आणि काय दिलाय ते ONE, राईट, 1 दिलाय. पुन्हा आपण WHM डॉट पुट केलं तर इथे आपण दुसरी एंट्री आली, त्या एंट्रीला की आपण 24 दिलेली आहे, पण प्रिमिटिव्ह खरं तर कलेक्शन्स मध्ये डायरेक्ट ऍक्सेप्ट होत नाहीत, पण ते डायरेक्ट ऍक्सेप्ट जावा 1.5 वर्जन पासून व्हायला लागले बिकॉज ऑफ ऑटो बॉक्सिंग. आठवतंय आता ऑटो बॉक्सिंगची कन्सेप्ट, इंटरनली 24 चा इथं इंटेजर क्लासचा ऑब्जेक्ट बनवून तोच त्याचा रेफरन्सच इकडे स्टोअर केला जाईल की एंट्रीच्या की मध्ये, आणि व्हॅल्यू पार्ट मध्ये पुन्हा आपण ते 24 अशी ती व्हॅल्यू लिहिली. अशी स्टोरी तुमची पूर्ण तयार झाली मध्ये, राईट. आणि याला आपण जर म्हटलो की रन दिस, तर आउटपुट मध्ये तुम्हाला दिसेल 24 इक्वल्स 24 आणि XYZ इक्वल्स 1 अशा 2 एंट्रीज तुमच्या या WHM च्या बनवलेल्या मॅप मध्ये दिसत आहेत, राईट. आता जर मी असं केलं यस इज इक्वल टू नल, राईट, म्हणजे या XYZ ला आता यस चा रेफरन्स उरलेला नाहीये, पण XYZ ला
एक रेफरन्स आहे WHM च्या म्हणजे वीक हॅश मॅप चा जो ऑब्जेक्ट आहे जो WHM रेफरन्स व्हेरिएबलने पॉइंट केला जातोय, हे बघा WHM या रेफरन्स व्हेरिएबलने पॉइंट केला जाणारा जो वीक हॅश मॅपचा ऑब्जेक्ट आहे त्या ऑब्जेक्ट मधल्या एका एंट्रीचा की ट्रू रेफरन्स आहे XYZ ला, हा S इक्वल टू नल झाल्यामुळे हा इथला रेफरन्स ब्रेक झालाय. दिस लिंक हॅज बीन ब्रोकन. नाउ S इज नॉट पॉइंटिंग हिअर. S काय कुठं पॉइंट करतोय मग? S ला नल असाइन करून दिला आपण. ठीक आहे, म्हणजे आता S इकडे या XYZ ला रेफर करत नाहीये. ठीक आहे, पण जरी तो XYZ ला रेफर करत नसला तरी XYZ ला या वीक हॅश मॅपच्या ऑब्जेक्ट मधल्या एंट्रीच्या की मधून इथून रेफरन्स आहे, राईट? म्हणजे जर आपण पुन्हा याला प्रिंट केलं दिस आउट WHM कंट्रोल Z, तर आउटपुट काय दिसेल? ऑब्विसली 2 एंट्री दिसतील. पण याला जर मी असं केलं बिफोर प्रिंटिंग इट आउट, मी म्हटलो सिस्टीम डॉट जीसी म्हणजे काय आहे? we are requesting garbage collection. आपण रिक्वेस्ट करतोय की हे गार्बेज कलेक्शन कर ना भावा. तर you cannot force garbage collection, but you can request garbage collection. And how we can request garbage collection? By calling GC method of the system class. System या क्लास मधली GC मेथड ला कॉल करून आपण गार्बेज कलेक्शन रिक्वेस्ट करू शकतो. त्याला मिळाला चान्स तर तो एक्झिक्यूट करेल. आता तुम्हाला मल्टी थ्रेडिंगचा डिस्कशन जे आपण सुरुवातीच्या टॉपिक्स मध्ये केलेलं होतं बेसिक्स किंवा बेसिक्स मध्येच, तर तिथे आपण मी बोलता बोललो होतो बघा की गार्बेज कलेक्टर हा बॅकएंडला काम करणारा एक डेमन थ्रेड असतो. तो साइड बाय साइड चालूच असतो. तुमचं मेन थ्रेडचं काम चालू असताना बॅकएंडला गार्बेज कलेक्टर थ्रेड पण वर्क करत असतो. तो डेमन थ्रेड आहे, तो समोर दिसत नाही म्हणून त्याला डेमन थ्रेड म्हटलं जातं. डेमन थ्रेड कोणते थ्रेड असतात? जे समोर येत नाही ते. पण डेमन थ्रेड्सची प्रायोरिटी सर्वात कमी असते, म्हणजे तुमच्या मेन एक्झिक्युशनच्या मध्येच त्याला चान्स दिला जात नाही. मग आपण काय करू, हा जो माझा मेन एक्झिक्युटिंग थ्रेड आहे ना त्याला मात्र मी थोडा वेळपर्यंत झोपवतो थ्रेड डॉट स्लीप. आणि किती वेळ झोपवतो तर म्हटलं चला ठीक आहे 3000 मिली सेकंड्स म्हणजे 3 सेकंड्स पर्यंत आपण झोपूया. तर पुन्हा अनहँडल्ड एक्सेप्शन ऑफ टाइप इंटरप्टेड एक्सेप्शन असं येतंय. म्हणजे इंटरप्टेड एक्सेप्शन हे चेक्ड एक्सेप्शन आहे. लक्षात येतंय तुमच्या? असं कंपायलर कोणत्या एक्सेप्शनच्या वेळेला म्हणतं की बाबा असं एक्सेप्शन येण्याचे चान्सेस आहेत आणि ते हँडल कर, तर कंपायलर फक्त चेक्ड एक्सेप्शन साठीच ते म्हणतं. अनचेक्ड साठी कंपायलर तशी काही चेकिंग करत नाही. मग आपण समजायला तात्पुरतं सराउंड विथ ट्राय कॅच करून टाकू आणि त्याला म्हणू ठीक आहे काहीतरी आम्ही हँडल केलेलं आहे बाबा. हँडल तसं आपण काही केलंच नाही, फक्त प्रिंटच करतो इथे तो स्टॅक ट्रेस, बट इट्स ओके. आणि आपण ते कंपायलरची एरर घालवली येतात. नाउ देर इज नो एरर, ओके, अँड आय एम रनिंग दिस अँड सी द आउट. 3 मिली सेकंड ते थांबेल आणि पुन्हा तुमचा 24 आणि XYZ1 हे पुन्हा प्रिंट होत आहे. ओके, याला एक पर्याय, याला एक आणखी चेंज आपण फक्त इथे करूया आणि लेट सी द आउट. नाउ सी द आउट. काय झालं? काय चेंज दिसला तुम्हाला? एक व्हॅल्यू गेली स्ट्रिंग वाली, एंट्री गेली, व्हॅल्यू नाही गेली. एक व्हॅल्यू पेअरची जोडी गेली. येस, व्हॅल्यू म्हणजे हा फक्त व्हॅल्यू पार्ट नाही गेला, ही व्हॅल्यू पेअरची पूर्ण जोडीच्या जोडी गेली. एक एंट्री त्या मॅपची उडली. येस सर. आता ही का उडली असेल? तर याचं असं होतं की वीक हॅश मॅपच्या वेळ बरं आणखी मध्ये आपण काय करायला सांगितलंय? गार्बेज कलेक्शन करायला सांगितलंय. ते गार्बेज कलेक्शनच्या थ्रेडला चान्स मिळावा म्हणून मेन थ्रेडला थोडा वेळ स्लीप, तू आराम कर म्हणून झोपवलंय आपण 3 मिली सेकंड.
ठीक आहे, खरं तर मी 300 मिली सेकंड जरी झोपवलं तरी तेवढ्या टाइमात गार्बेज कलेक्टर त्याचं काम करून जाणार आहे. लेट्स ट्राय दॅट. बघा, म्हणजे फक्त 0.03 0.3 सेकंड फक्त आपण आपल्या थ्रेडला झोपवलं आणि तेवढ्यात गार्बेज कलेक्टरने त्याचं कामही करून टाकलं. गार्बेज क्लीनअप करायचं आणि पुढचा आउटपुट लगेच आपल्याला दिसला आणि तिथून ती एंट्री उडली. अरे बापरे, एंट्री कशासाठी उडली? तर असं होतं की जेव्हा एखाद्या ऑब्जेक्टचे सगळे रेफरन्सेस नलिफाय होतात म्हणजे त्या ऑब्जेक्ट पर्यंत कुठलाच रेफरन्स राहत नाही. मीनिंग त्या ऑब्जेक्टचा ऍड्रेस कोणाकडेच त्याची गरज नसल्यामुळे कोणीच त्याचा ऍड्रेस स्वतःकडे ठेवत नाही. फॉर एक्झाम्पल, या यस कडे XYZ चा ऍड्रेस आहे या लाईन नंबर 8 ला, आणि ते कुठे आपण यस ला नल केलाय बघा, लाईन नंबर 14 ला आपण यस इक्वल टू नल केलाय. तर यस इक्वल टू नल केल्यानंतर यस कडे आता XYZ चा ऍड्रेस नाही, म्हणजे XYZ चा हा रेफरन्स यस जो आहे तो झाला भाऊ नलिफाय. ठीक आहे, त्याला थोडस आणखी व्यवस्थित मांडून मी तुम्हाला क्लिअर करून देतो हे. ठीक आहे, नाही तर तुम्हाला अंडरस्टँडिंगला गडबड होऊ शकते. बघा, याचा हा बनवलेला ऑब्जेक्टचा ऍड्रेस जर 204 असेल उदाहरणार्थ, तर याचा ऍड्रेस जर उदाहरणार्थ 204 असेल, तर तुमच्या WHM कडे 204 ही व्हॅल्यू असते. 204 इज नथिंग बट जिथे कुठे तो ऑब्जेक्ट स्टोअर झालेला आहे तर त्याचा स्टार्टिंग बाईटचा 204 आहे असं आपण इथे ऍझ्युम केलेलं आहे. ते 204च असेल का प्रत्येक वेळेला, तर नॉट शुअर. आता स्टार्टिंग बाईटचा एक्झॅक्ट स्टार्टिंग बाईटचा नंबर म्हणजेच ऍड्रेस असतो हे समजून घेण्यासाठी ज्यांना क्लिअर नसेल त्यांनी ते हे पहा, ऍड्रेस व्हॉट इज ऍड्रेस वाला माझा व्हिडिओ पाहून त्यातनं क्लिअर होऊन जाईल. ठीक आहे. हा, तर याच्यानंतर जर तुम्ही पाहिलं तर आपण 2 एंट्रीज पुट केलेल्या आहेत. या 2 एंट्रीज पुट करायच्या पूर्वी, या 2 एंट्रीज याच्यामध्ये पुट करायच्या पूर्वी मी एक ऑब्जेक्ट बनवलाय. व्हॉट इज दॅट ऑब्जेक्ट? स्ट्रिंग s इज इक्वल टू न्यू स्ट्रिंग ऑफ XYZ असा ऑब्जेक्ट बनवलाय मेमरी मध्ये आपण, आणि तो बघा इथे आपण तो मांडून घेऊया. स्ट्रिंग s इज इक्वल टू न्यू स्ट्रिंग ऑफ XYZ, आणि मग इथे तुमचा समजा आपण S कडे काय आहे, तर S कडे समजा 600 ऍड्रेस आहे. तर याचा अर्थ असा होतो की हा XYZ हा स्ट्रिंग टाइपचा ऑब्जेक्ट मेमरी मध्ये कुठेतरी 600व्या ऍड्रेसला स्टोअर्ड झालेला आहे असा त्याचा अर्थ होणार, राईट? बिकॉज XYZ ही व्हॅल्यू मध्ये, ही स्ट्रिंग व्हॅल्यू आपण जेव्हा दिली स्ट्रिंगचा ऑब्जेक्ट बनवताना, तो ऍड्रेस मी असाइन केलेला आहे यस ला. याचा ऍड्रेस 600 असल्याशिवाय यस कडे 600 असणार नाही. मग आपण अज्युम करू की XYZ कुठेतरी 600व्या ऍड्रेसला स्टोअर झालेला आहे. आणि मग जेव्हा इथे एंट्री आपण पुट केलेली आहे पुढे WHM डॉट पुट यस आणि 1, तर त्यावेळेला इथे असं झालंय की ही एक एंट्री आली आणि या एंट्री मध्ये की पार्ट मध्ये दिलेला ऍड्रेस जो आहे तो आहे समजा 600. आणि व्हॅल्यू पार्ट मध्ये नाही, खरं तर इथे जी ही एंट्री आहे या एंट्रीला समजा मी स्क्वेअर ब्रॅकेटने टाकलं तरी, स्क्वेअरच्या याच्याने टाकलं तरी चालेल, काय अडचण. तर याच्याकडे की पार्ट मध्ये 600चाच ऍड्रेस आहे XYZ चा, आणि व्हॅल्यू पार्ट मध्ये इथे याच्याकडे समजा 1 आहे, ONE 1. मग हा 1 चा ऑब्जेक्ट तिथे त्या वेळेला बनलेला आहे तो इमिडिएट. ठीक आहे, ONE वाला. ठीक आहे, ONE, कारण तिथे डायरेक्ट स्ट्रिंग लिटरल आपण टाकून दिलेले, राईट? सरळ आपण इथे स्ट्रिंग लिटरल असाइन करून दिलेलं आहे इथं ONE ला. पुढच्या वेळेला आपण 24 दिला, पुन्हा इथं दुसरी एंट्री झाली असेल 24 ऍज अ की मी दिला, आणि व्हॅल्यू पार्ट मध्ये पुन्हा मी 24 असं लिहून दिलेलं आहे. तर इकडे की पार्ट मध्ये 24 चा कुठेतरी मेमरीत ऑब्जेक्ट बनला आणि ती व्हॅल्यू 24 त्या इंटेजर ऑब्जेक्ट मध्ये स्टोअर होऊन त्याचा ऍड्रेस इकडे दिलेला असणार आहे. कळतंय तुम्हाला? इथपर्यंत क्लिअर होतं हे सगळं? आणि व्हॅल्यू पार्ट मध्ये ऑब्विसली 24 असं स्ट्रिंग लिटरल आपण असाइन केलेलं आहे, तर ते ऑब्विसली इंटरनली स्ट्रिंग लिटरलचाही ऑब्जेक्टच बनणार आहे. 24 असं लिहिलेलं आहे आपण तिथे, लिटरल सरळ दिलेलं आहे. लेट मी जस्ट चेक
वन्स स्पेलिंग मी स्मॉल टी घेतलाय, इट्स ओके. इथे आपण स्मॉल टी, ही अशी सगळी मधली स्टोरी झालेली आहे आतापर्यंत. मग आपण अचानक याला प्रिंट केलं, आउटपुट पाहिला आणि अचानक लाईन नंबर 14 ला इथे कोड मध्ये असं म्हणतोय आपण, लाईन नंबर 14 ला यस इक्वल टू नल म्हटलं. तर यस इक्वल टू नल झाला म्हणजे ही लिंक आपण ब्रेक केली. यस कडे आता 600 ऍड्रेस नाही उरला, यस कडे आता दुसराच काहीतरी ऍड्रेस, यस कडे दुसराच काहीतरी पण नाही, यस कडे सिंपल काय आहे, पॉइंटिंग टू नो ऍड्रेस म्हणजेच काय, नल आहे यस कडे. आता सरळ सरळ काय आहे व्हॅल्यू, NULL आहे यस कडे आता. म्हणजे आता एस ची खरं काही, एस ची ऍट द एंड ऑफ दॅट कर्ली ब्रॅकेट त्याची अस्तित्व संपणारच आहे समजा एसचं, पण एसचा रेफरन्स आता XYZ ला उरला नाही. तर काय होतं, जर कधी एखाद्या ऑब्जेक्टला कोणाचाच रेफरन्स उरला नाही म्हणजे कुणालाच तो ऑब्जेक्टची आता मेमरीमध्ये गरज नाही असा त्याचा अर्थ होतो. मग जर त्या ऑब्जेक्टची मेमरीमध्ये गरज नसेल तर गार्बेज कलेक्टर येतो आणि म्हणतो ब्रो यू आर नॉट नीडेड or you no longer needed in memory and I'll have to clean you up from memory. म्हणजे गार्बेज कलेक्टर येतो आणि त्या ऑब्जेक्टला म्हणतो की बापू तुला मेमरीत आता काढून टाकणार आहे. ठीक आहे. तर गार्बेज कलेक्टर ला आपण एक्सप्लिसिटली इथं कॉल पण करून घेतलं, म्हणजे रिक्वेस्ट पण केलंय की भाऊ थोडं गार्बेज कलेक्शन करून दे ना, कारण आपल्याला हे डेमो पर्पज साठी बघायचं होतं की ऍक्च्युअली काय होतं. त्यामुळे एक्सप्लिसिटली आपण system.gc ला रिक्वेस्ट केली आणि म्हटलं की गार्बेज कलेक्शन करून टाक. मग मी थ्रेडला फॉर 0.3 सेकंड साठी झोपवला. ते मिली सेकंड इनपुट द्यायचे असतात thread.sleep मेथडला. मी 300 मिली सेकंड दिले म्हणजे ऑब्व्हियसली 0.3 सेकंड साठी मी त्याला झोपवला आपल्या मेन थ्रेडला आणि मग गार्बेज कलेक्टरने येऊन त्याचं काम केलं. मग गार्बेज कलेक्टरने येऊन काय म्हटलं की हे XYZ वाला ऑब्जेक्ट तुझं काही काम नाही म्हणे भाऊ, आता तुझं काही काम नाही, नाउ आय एम गोइंग टू क्लीन यू अप. हा XYZ रडत 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 जातो कोणाकडे, त्याला एकच उरलाय आता, त्याची गरज असलेला माणूस कोण, ही कीची एंट्री, ह्या एंट्रीची की, म्हणजे ह्या एंट्रीचा वाली कोण आहे, हा हॅशमॅप ऑब्जेक्ट. पण या हॅशमॅप ऑब्जेक्टला रेफरन्स कोण करतो, WHM. म्हणजे ऑब्व्हियसली तो या हॅशमॅप ऑब्जेक्ट कडे जातो, वीक हॅशमॅपच्या ऑब्जेक्ट कडे, आणि त्याला म्हणतो हे बापू अहो गार्बेज कलेक्टर मला रिमूव्ह करतोय म्हणे मेमरीतनं. मग हा जातो, अच्छा बोलव म्हणे त्या गार्बेज कलेक्टरला. मग हा वीक हॅशमॅप त्या गार्बेज कलेक्टरला म्हणतो हे माझ्या थ्रू आहे ना त्याला रेफरन्स. तर गार्बेज कलेक्टर म्हणतो जास्त वळवळ करू नको, वीक आहे ना तू, तुझ्या नावातच वीक आहे म्हणे बारकुड्या, फटके देईन तुला. मग हा घाबरून जातो वीक हॅशमॅप आणि XYZ ला म्हणतो ठीक आहे भाऊ जाऊ दे आता, काढून टाकेल तो काढून टाकेल, आता मी काय करू, मला बी कुठं मार खाऊ म्हणे तुझ्यासोबत. मग तो गार्बेज कलेक्टर मेमरीतनं या वीक हॅशमॅपच्या एंट्री मधल्या की पार्ट मध्ये असलेल्या XYZ ला डायरेक्ट मेमरीतनं काढून टाकतो. का तर याचे इतर सगळे रेफरन्सेस नलिफाय झालेत. म्हणजे बेसिकली त्याला एकच रेफरन्स होता हा यस वाला, तर तो पण नलिफाय झालाय. मग गार्बेज कलेक्टर याला मेमरीतनं काढून टाकतो. ठीक आहे, म्हणजे ती जागा क्लीन करतो. आता मी तुम्हाला खूप पूर्वीच जेव्हा मॅप्सचं आपलं डिस्कशन घेतलं होतं त्यावेळेला सांगितलं होतं की मॅप मध्ये कीला लई व्हॅल्यू आहे, की शिवाय बाकीच्या काही, कीला सर्व व्हॅल्यू कीलाच आहे, व्हॅल्यूला काहीच व्हॅल्यू नाही असं सांगितलं होतं बघा. की इज इम्पॉर्टंट, व्हॅल्यू पार्टला काही मिनिंग नाही. मग कीच नाही उरली तर व्हॅल्यूची काय व्हॅल्यू आहे, काहीच नाही. मग काय, ती एंट्रीच रिमूव्ह होऊन जाते, डायरेक्ट एंट्रीच रिमूव्ह होते. समजताय का, एंट्रीच राहत नाही की बिना कीची एंट्री कशी काय ठेवू म्हटलं, मग ही एंट्रीच चालली जाते. कळतंय, लक्षात येत आहे तुम्हाला? हो सर. हा, मग आपण आउटपुट जेव्हा पाहतो तेव्हा आपल्याला ती एंट्री रिमूव्ह झालेली दिसते गार्बेज या वीक हॅशमॅपच्या ऑब्जेक्ट मधनं. मग आता आपण जर असं पाहिलं की या वीक हॅशमॅपला मी फक्त रिफॅक्टर करतो, फॉर द sake of some changes I wanted to refactor it. वीक हॅशमॅपच्या जागी मी त्याला WHM च्या जागी HM करतोय फक्त. हा, ऑब्जेक्ट मात्र तो वीक हॅशमॅपचाच आहे आता सध्या, पण मी इथं वीक हॅशमॅपच्या जागी हॅशमॅप घेतो. ऑब्व्हियसली इकडे ऑब्जेक्ट बनवतानाही मला हॅशमॅपच घ्यावा लागेल आणि ऑब्व्हियसली मला त्याला इम्पोर्ट पण करावं लागेल.
ठीक आहे, झालं इम्पोर्ट झालं. वीक हॅश मॅप HM व्हेरिएबल जो वीक हॅश मॅप टाईपचा होता WHM, तो मी हॅश मॅप टाईपचा केला आणि ऑब्जेक्टही हॅश मॅप टाईपचा केला. आणि हे पुन्हा मी रन केलं तर आता जर तुम्ही पाहाल तर इथली एंट्री जात नाहीये. तुम्ही किती वेळा रिटर्न करा, किती वेळा ट्राय करा, कोड मध्ये काही चेंज केला का मी बाकीचा? काहीच नाही. फक्त इथं हॅश मॅपच्या जागी वीक हॅश मॅपचा ऑब्जेक्ट जो होता तो वीक हॅश मॅपचा ऑब्जेक्ट न ठेवता मी हॅश मॅपचा ऑब्जेक्ट बनवला. मग तुम्ही म्हणाल सर इथं पुन्हा तशी स्टोरी होत असेल ना हो, म्हणजे हा वीक हॅश मॅपच्या जागी हा हॅश मॅपचा ऑब्जेक्ट आहे, आता असं ट्रीट करा या ऑब्जेक्टला. दिस ऑब्जेक्ट इज ऑफ sorry, control Z. This object is not of weak hash map, it is of hash map object. हॅश मॅपचा हा ऑब्जेक्ट आहे आणि त्याच्यात या एंट्रीज ऍड केलेल्या आहेत. त्याच्यातल्या एका एंट्रीच्या की पार्ट XYZ याचे बाकीचे रेफरन्सेस नलिफाय झाले. एस वाला जो रेफरन्स होता तो नलिफाय झाला, एस नल झाला. मग गार्बेज कलेक्टर येतो आणि या XYZ ला म्हणतो ओ नाव आय विल रिमूव्ह यू. तो XYZ म्हणतोय बापू मला एंट्री ऑफ हॅश मॅप थ्रू रेफरन्स आहे, या हॅश मॅप ऑब्जेक्टच्या या एंट्री मधला की मी आहे म्हणे, तर तू मला रिमूव्ह करू शकत नाही. गार्बेज कलेक्टर म्हणतो कसा रिमूव्ह करू शकत नाही? वीक हॅश मॅपच्या ऑब्जेक्ट मधनं एंट्रीचे रेफरन्सेस बाकी एंट्रीच्या की पार्टचे कुठलाही रेफरन्स नलिफाय झालेला असेल तर मी त्याला डिलीट करतो म्हटलं. किंवा एंट्री तू जरी रेफरन्स उरलेला असेल पण बाकीचे रेफरन्सेस नलिफाय झालेले असतील वीक हॅश मॅप ऑब्जेक्टचे तर मी रिमूव्ह करतो. हा म्हटला तू वीक हॅश मॅपला करत असशील, ये म्हणे चल आता आमच्या हॅश मॅप कडे जाऊया. मग हॅश मॅप कडे जातो गार्बेज कलेक्टर. हॅश मॅप म्हणतो बडव्या तुला मी वीक वाटलो काय रे? तो फाड फाड फाडफड त्या गार्बेज कलेक्टरच्या गालपट्ट्यात देतो आणि गार्बेज कलेक्टरला हाकलून देतो. मग गार्बेज कलेक्टरचा बॉस कोण आहे? JVM. तो JVM कडे जातो आणि JVM ला म्हणतो बघ मी माझं काम करत होतो म्हणे, मी काय त्याला त्रास द्यायला थोडी गेलो होतो. मेमरीत सगळे कचरा करून ठेवतात, प्रोग्रामर सगळे घाण करून ठेवतात, त्यांची घाणेरडी केलेली सगळं पसारा मला साफ करायचं माझं कामच आहे ना, मी गार्बेज कलेक्टर. म्हणून तर जावा पॉप्युलर झाली म्हणले, मेन गार्बेज कलेक्शनचं काम महत्वाचं मी करतो. तो असं सगळं तो मस्त सांगतो कोणाला? JVM ला. मग JVM म्हणलं काय झालं? काय म्हणलं नाही तो मला लय गालपट्ट्यात दिले म्हणे ते हॅश मॅप. मग JVM म्हणतो बर काय झालं ते स्टोरी तर सांग. म्हणलं नाही मी माझं ते डिलीट करायला गेलो ना मेमरीतनं, त्याचे सगळे रेफरन्सेस नलिफाय झाले होते. मग म्हणलं त्या मग पुढे काय झालं? मग तो म्हणतो त्या हॅश मॅपच्या एंट्री थ्रू त्याला रेफरन्स होता ऑब्जेक्टला. मग तो म्हटला हॅश मॅप तुझ्यापेक्षा स्ट्रॉंग आहे ना, तो फटके देईल. त्याच्याकडे काय आला तू गालपट्टे शेकून घ्यायला गेला. मग म्हणतो मग वीक हॅश मॅप मधनं कसं काढतो म्हणे. अरे तो वीक आहे म्हणून तर त्याचं नाव वीक हॅश मॅप आहे. कळतंय का? तर लक्षात घ्या, गार्बेज कलेक्टर dominates weak hash map and hash map dominates garbage collector. Garbage collector dominates weak hash map dominates garbage collector. That is the difference between hash map and weak hash map. weak hash map हा weak आहे आणि म्हणूनच त्याचं नाव weak hash map आहे. कळतंय का? क्लिअर झालंय तुम्हाला हे? येस सर. ओके. मे बी हा टॉपिक ज्यांना नवीन जरी अटेंड करणारे असतील पण त्यांना ऍटलिस्ट थोडंसं कलेक्शन माहिती असेल तर त्यांनाही क्लिअर होऊ शकतो बरं. कारण की मी खूपच लुसिड वेने मांडण्याचा प्रयत्न केलाय. आयडेंटिटी हॅश मॅप डेमो आपण एक घेऊया आता. आयडेंटिटी हॅश मॅप डेमो. आयडेंटिटी हॅश मॅप. ओके. आयडेंटिटी हॅश मॅप डेमो. आणि आयडेंटिटी हॅश मॅप डेमो मध्ये आयडेंटिटी हॅश मॅप चा ऑब्जेक्ट बनवूया. आयडेंटिटी हॅश मॅपचा. ठीक आहे. आणि IHM equals to new identity hash map object बनवूया. Obviously similar story होणार. IHM is pointing to the object of type identity hash map, meaning identity hash map चा या स्टेटमेंट मध्ये बनलेल्या ऑब्जेक्ट आपण IHM या व्हेरिएबलला असाइन करतो या असाइनमेंट ऑपरेटरने. म्हणजे
न्यू आयडेंटिटी हॅश मॅप या स्टेटमेंट मध्ये मेमरीत बनलेला ऑब्जेक्टचा ऍड्रेस IHM कडे असणार आहे. ऍड्रेस असणारे म्हणजे काहीतरी नंबर असणारे, त्या बाईटचा नंबर ज्या बाईट पासनं या आयडेंटिटी हॅश मॅपचा ऑब्जेक्ट स्टोअर करायला चालू होतोय. बरं, हे बाईटचे नंबर्स कुठून येतात? तर the primary memory is organized in the form of rows and columns, and rows and columns form the blocks, and each block has some unique identification number. ते तुम्ही तो what is address वाला व्हिडिओ पाहिलं तर त्यातनं क्लिअर होऊन जाईल. IHM डॉट ऍड जर आपण केलं समजा काहीतरी, सॉरी नॉट ऍड, हिअर पुट, IHM डॉट पुट, ठीक आहे, IHM डॉट पुट केलं आपण आणि इथे एक व्हेरिएबल बनवला मी समजा स्ट्रिंग str, ठीक आहे, str इज इक्वल टू न्यू स्ट्रिंग ऑफ लेट्स से IGR टाकू, आपली टाकूया IGR, आणि इथे एंट्री केली str, आणि इथं समजा आपण म्हणूया की ऑफलाईन बॅच साठीच मी म्हणणार की ऑफलाईन जे येतात त्या लोकांसाठी ऑफलाईन वाली ही एंट्री आहे बाबा, ऑफलाईनचा विद्यार्थ्यांसाठी ची ही एंट्री असं मी म्हणतोय. आणि पुन्हा दुसरी एक एंट्री करतो स्ट्रिंग str इक्वल्स टू IGR, ठीक आहे, अगेन न्यू स्ट्रिंग ऑफ str डुप्लिकेट व्हेरिएबल मी देऊ शकत नाही, तर आपण त्याला चेंज करू, str2 म्हणू याला, न्यू स्ट्रिंग ऑफ, अगेन पुन्हा आपण IGR च म्हणूया, IGR आणि IHM डॉट पुट आपण केलं, IHM डॉट पुट, आणि इथे आपण str2 ऍज अ की दिलं आणि व्हॅल्यू पार्ट मध्ये म्हणलं समजा ऑनलाईन, आणि इथं मी आणि मी याला सिस आउट केलं आणि म्हटलो की IHM. तुमचं एक्सपेक्टेशन काय आहे बरं, म्हणजे इन जनरल हॅश मॅपच्या किंवा कुठल्याही मॅपच्या कीज डुप्लिकेट चालतात का? 2 वेळा सेम की आपण एंट्री देऊ शकतो का? नाही, म्हणजे डुप्लिकेशन की आपल्या युनिक युनिक असल्या पाहिजेत, राईट? त्याला आपण इथे जेनेरिक्स पण वापरूया, म्हणजे त्या वॉर्निंग्स पण जातील, अननेसेसरी वॉर्निंग्स दिसत आहेत तिथं, स्ट्रिंग कॉमा स्ट्रिंग म्हणूया, स्ट्रिंग कॉमा, तर मी काय केलं, IHM पुट हे 2 वेळा केलं बघा, IHM डॉट पुट हे 2 वेळा पुट स्टेटमेंट वापरलं, पण दोघं वेळा मी जी की देतोय ती की ऍक्च्युली सेमच ऑब्जेक्ट देतोय, IGR सेम देतोय, राईट? तर त्याने पहिली कीला, जस्ट अ मिनिट, याला सध्या कमेंट करतो आणि instead of having identity hash map, let's go for hash map, आणि त्याला म्हणूया इथं string IHM is equal to new hash map. So what we know is या हॅश मॅप मध्ये आपण जर ही पहिली एक एंट्री टाकली आहे इथं पुट आणि दुसरी पुट एंट्री टाकली, तर दोघं str आणि str2 दोघं जे ऑब्जेक्ट आहे दोघं पॉइंट करतायत एक्झॅक्टली सेम टाईपचे ऑब्जेक्ट, म्हणजे सेमच आहे दोघांचं कंटेंट, IGRच आहे. आता ते इक्वॅलिटी चेक करणार कीजची आणि इक्वॅलिटी चेक करून म्हणणारी डुप्लिकेट की आहे, म्हणजे काय होतं, व्हॅल्यू अपडेट होऊन जाते, राईट? आठवतंय तुम्हाला? हे क्लिअर आहे का? हे बघा, let's run, and what it is giving me IGR equal to online, म्हणजे पहिल्यांदा IGR ऑफलाईन व्हॅल्यू होती, IGR या की ची व्हॅल्यू मध्ये काय होतं, ऑफलाईन, सेम कीला आपण पुन्हा ऑनलाईन टाकलं तर त्याने ती की रिप्लेस नवीन एंट्री नाही टाकली, पहिल्या कीचीच
व्हॅल्यू रिप्लेस करून दिली, ऑफलाईनच्या जागी ऑनलाईन करून टाकली, असं ते होतं. कळतंय ना? हो सर. हा, पण आपण जर कधी हे हॅश मॅप न घेता आयडेंटिटी हॅश मॅप घेतलं तर काय होतं बघा. व्हॉट इज हॅपनिंग? 2 एंट्री आल्या आणि दिस इज रॉंग, राईट? हे एक्सपेक्टेड आहे का आपल्याला? सेम की दोनदा नाही चालत ना. कळतंय का? ऍड्रेस तर वेगळा आहे ना सर. जयदीप, तू आहे ना मागचा पहिले स्टडी करून घेत जा पहिला. इक्वालिटी चेक करताना ऍड्रेसचा काय संबंध आहे इथं? आपण इक्वालिटी कशाच्या बेसिसवरनं चेक करतो हॅश मॅपच्या केसमध्ये? हाऊ इट हॅपन्स इंटरनली? अरे हे सगळं डिस्कस केलंय ना आपण. हॅश टेबल, इंटरनल डेटा स्ट्रक्चर हॅश टेबल वापरला जातो. येणाऱ्या कीचा हॅश कोड कॅल्क्युलेट केला जातो. हॅश कोड कॅल्क्युलेट करून त्या हॅश कोड मॉड्यूलर नंबर ऑफ बकेट्स ती बकेट आयडेंटिफाय होते. त्या बकेट मध्ये गेल्यानंतर जर ऑलरेडी काही असेल तिथं, तर ऑलरेडी जर एंट्री असेल तर त्या एंट्रीच्या की पार्ट सोबत येणाऱ्या एंट्रीच्या की पार्टचा इक्वालिटी चेक केली जाते इक्वल्स मेथडने. आणि ते आठवतं का स्ट्रिंग लिटरल पूल वगैरे एक्सप्लेन केलेलं आहे तिथं. कंपेअर काय डबल इक्वल ऑपरेटर इज फॉर कंटेंट व्हॉट रेफरन्स कंपॅरिझन अँड इक्वल्स मेथड इज फॉर कंटेंट कंपॅरिझन. आठवतं का? ठीक आहे, चला, तुम्हाला नसेल आठवत पण एवढं लक्षात घ्या की ही आयजीआर सेम व्हॅल्यू आहे आणि इथं स्ट्रिंग क्लासमध्ये इक्वल्स मेथड पण अवेलेबल आहे. इंटरनली चेक होतं इक्वल्स मेथडने आणि हे कंटेंट एक्झॅक्टली सेम आहे. म्हणजे हे जर स्टेटमेंट चौघं मी पेंट मध्ये घेऊन गेलो, ऑल दिस 4 स्टेटमेंट्स जर मी पेंट मध्ये घेऊन गेलो तर व्हॉट इज एक्झॅक्टली हॅपनिंग इनसाइड हे आपल्याला इथं कळेल. समजा बघा इथं str हा रेफरन्स व्हेरिएबल बनेल. याच्याकडे ऑब्जेक्ट असेल. कसला ऑब्जेक्ट असेल तर इथे जो या स्टेटमेंट मध्ये आपण ऑब्जेक्ट बनवतोय आणि त्या ऑब्जेक्टचं कंटेंट काय आहे, व्हॅल्यू काय आहे तिथं, आयजीआर स्टोअर करतोय आपण. तसाच आपला दुसरा str2 एक नवीन बनवलेला आहे आपण खाली. समजा str2 एक नवीन बनला आपला आणि त्याच्याकडे काय आहे, त्याच्याकडेही ऑब्जेक्ट आहे दुसरा आणि तिथेही आपण आयजीआर व्हॅल्यू देतो, राईट? तिथेही आपण व्हॅल्यू जी दिलेली आहे ती आयजीआरच दिली, आयजीआर. तर हे कंटेंट सेम आहे आणि हे डुप्लिकेट असल्यासारखं आहे. म्हणून हॅश मॅपच्या वेळेला हे डुप्लिकेट ट्रीट होतं आणि डुप्लिकेट की आली तर पहिले जी एक्झिस्टिंग की आहे तिच्यामध्ये व्हॅल्यू अपडेट केली जाते. ठीक आहे, पण इन केस ऑफ आयडेंटिटी हॅश मॅप हे जे जयदीप बोलत होता ना की ऍड्रेस तर डिफरंट आहे ना सर, ते ऍड्रेस तर डिफरंट आहे ना, ते मान्य आहे, पण ते इन केस ऑफ ओनली आयडेंटिटी हॅश मॅप आहे. ते जास्त पुढची जंप मारली की पहिलीच मिसकन्सेप्शन आहे असं त्याचा अर्थ होतो की पहिलंच क्लिअर नाहीये आणि तुम्ही पुढे जंप मारताय. याचा ऍड्रेस डिफरंट आहे, ठीक आहे. याचा ऍड्रेस काय आहे, 204 आहे समजा, तर ऑब्विसली 204 ऍड्रेसलाच दुसरा ऑब्जेक्ट नसेल. याचा समजा 303 आहे असं समजूया आपण. ठीक आहे, तर एसटीआर कडे 204 ऍड्रेस आहे आणि str2 कडे 303 ऍड्रेस आहे.
पण मी जर कधी str आणि str2 ची इक्वॅलिटी चेक करायला गेलो तर या ऍड्रेसची इक्वॅलिटी नाही चेक होत. It uses internally hash code and equals method. Hash code method to identify the bucket. Hash code calculate करून त्याचा number of buckets ने मॉड्युलो डिव्हिजन केलं की मग आपण ती बकेट मिळते आपल्याला. समजा आपले इनिशियली हॅश सेट मध्ये किंवा हॅश मॅप मध्ये इंटरनली जो हॅश टेबल बनतो डेटा स्ट्रक्चर हॅश टेबल त्याच्या बकेट्स टोटल किती असतात 16 असतात. इनिशियल साईज किती असते 16. नंतर ती वाढेल समजा एक 75% भरल्यानंतर, पण इनिशियली त्याच्यात किती बकेट्स असतात 16 बकेट्स समजा. हा मग त्या 16 बकेट्स नंबर ऑफ बकेट 16 आहेत म्हणजे 16 ने मॉड्युलो डिव्हिजन होतं. मॉड्युलो डिव्हिजन कशाला होईल नंबरला मॉड्युलो डिव्हिजन करू शकतो ना. तर या स्ट्रिंग ऑब्जेक्टचा हॅश कोड व्हॅल्यू कॅल्क्युलेट केली जाते आणि त्या हॅश कोड व्हॅल्यूची मॉड्युलो डिव्हिजन केली जाते. म्हणून आपण इथे कुठेतरी जेव्हा सेट डिस्कस केलेलं होतं आपण सेट आणि इनफॅक्ट हे पण काय तुमचं हॅश सेट वगैरे पण या स्टुडंट क्लास मध्ये कुठेतरी आपण हॅश कोड अँड इक्वल्स मेथड टाकलेली असेल बघा. हे बघा हे बघा हॅश कोड अँड इक्वल्स मेथड ही हॅश कोड मेथड आणि ही इक्वल्स मेथड. लेट मी जस्ट एक्सपांड दिस. ही हॅश कोड मेथड तिचा रिटर्न टाइप इंट आहे. त्या इंट व्हॅल्यू जी हॅश कोड मेथड रिटर्न करेल त्या ऑब्जेक्ट साठी त्या इंट व्हॅल्यू साठी हॅश कोड मेथड जी इंट व्हॅल्यू रिटर्न करेल त्या इंट व्हॅल्यू साठी आपण मॉड्युलो डिव्हिजन नंबर ऑफ बकेट्स म्हणजे किती मॉड्युलो डिव्हिजन 16 ने आणि मॉड्युलो डिव्हिजन गिव्स अस रिमाइंडर. नॉर्मल डिव्हिजन गिव्स अस डिव्हिजन. हे आपण प्रॉपर ते सगळं डिस्कस केलेले हे सगळे युट्यूबला व्हिडिओ आहेत. मग त्या मॉड्युलो डिव्हिजनने जी व्हॅल्यू मिळेल ती व्हॅल्यू माझी बकेट नंबर डिसाइड करेल. कारण मी जर 16 ने डिवाइड करत असेल तर रिमाइंडर माझा 0 to 15 मध्येच येऊ शकतो आणि बकेट नंबर्स आपले 0 to 15 असतात नंबर ऑफ बकेट 16 असतील तर. आणि मग 0 to 15 बकेट मधल्या कुठल्या बकेटला तो ऑब्जेक्ट माझा जाणार आहे ते माझं आयडेंटिफाय होणार आहे मॉड्युलो डिव्हिजनने. आणि बकेट मिळाल्यानंतर त्या बकेट मध्ये जर ऍक्च्युअली काही एंट्रीज असतील तर त्या एंट्री सोबत इक्वॅलिटी चेक करायला आपल्याला इक्वल्स मेथड लागते. म्हणून आपण इकडे या आपल्या आपण बनवलेल्या क्लासमध्ये स्टुडंट क्लासमध्ये आपण इक्वल्स मेथड पण टाकली होती. कारण आपले एक्झॅक्टली 2 स्टुडंट ऍज अ की ऍड होत होते डुप्लिकेट आणि आपल्याला डुप्लिकेट्स कलेक्शन चालत नाहीत सेट मध्ये. मग डुप्लिकेशन तो कशाच्या बेसिसवर चेक करतो तर इक्वल्स मेथडच्या बेसिसवर. मग इक्वल्स मेथडने जर चेक केलं तर हे कंटेंट आणि हे कंटेंट म्हणजे ही स्ट्रिंग आणि ही स्ट्रिंग एक्झॅक्टली सेम आहे डुप्लिकेट आहे म्हणून ते ऍड होणार नाही. पण आयडेंटिटी हॅश मॅपच्या केसमध्ये फक्त इक्वॅलिटी बिटवीन द कीज म्हणजे ज्या काही एंट्रीज ऍड होतील त्या आयडेंटिटी हॅश मॅप मध्ये त्या एंट्रीजची कीची इक्वॅलिटी चेक करण्यासाठी इक्वल्स मेथड न वापरता डबल इक्वल ऑपरेटर वापरला जातो. काय होतं डबल इक्वल ऑपरेटर वापरला जातो. इक्वल्स मेथडने नाही इक्वॅलिटी चेक केली जात तर डबल इक्वल ऑपरेटरने चेक केलं जातं. आणि मग तुम्हाला आठवतं का हे आपण डिस्कस केलंय बघा डबल इक्वल वर्सेस इक्वल्स मेथड. आणि इथं हे आपण डिस्कसही केलेलं आहे की डबल इक्वल ऑपरेटर इज फॉर रेफरन्स कंपॅरिझन and equals method is for content or actual object comparison, right? हे आपण ऑलरेडी डिस्कस केलेलं आहे ऑब्जेक्ट कंपॅरिझन. म्हणजे आता तुम्हाला इथे क्लिअर होणार की बाबा इथं इक्वल्स मेथड नाही वापरत आहे कशामध्ये आयडेंटिटी हॅश मॅपच्या वेळेला. कीज मध्ये कीच्या ऑब्जेक्टची इक्वॅलिटी चेक करताना इक्वल्स मेथड नाही वापरत तर काय वापरलं जातं डबल इक्वल ऑपरेटर वापरलं जातं. आणि डबल इक्वल ऑपरेटर काय कसली कंपॅरिझन करतो या रेफरन्स व्हेरिएबलची. इथली मधली कंटेंटची तो कंपॅरिझन करत नाही. आणि मग ही कंपॅरिझन जेव्हा करतो तेव्हा 204 आणि 303 काही इक्वल नाहीये. दोज आर 2 डिफरंट ऑब्जेक्ट्स असं तो ट्रीट करतो. ठीक आहे म्हणजे तो एक्झॅक्ट
ऍक्च्युली म्हणतो असं की बाबा याला काहीतरी वेगळा मेमरी लागली आहे ना स्टोअर करायला, आणि याला स्टोअर करायला काही वेगळी मेमरी लागलेली आहे. जे याच्या दोघांची आयडेंटिटी तुम्ही एक कसे म्हणताय, याची आणि याची सेपरेट आयडेंटिटी आहे असं ट्रीट केल्यासारखं होतं, आणि म्हणून त्या हॅश मॅपला म्हटलं जातं आयडेंटिटी हॅश मॅप. आणि तो याच्या बेसिसवरनं इक्वॅलिटी चेक करेल तर हे दोघं इक्वल नाहीच वाटणार ना त्याला, म्हणून या दोन एंट्री सेपरेट तो ऍड करून टाकतो. कळतंय का? जरी व्हॅल्यू आयजीआर सेम आहे पण ते वेगवेगळ्या मेमरी लोकेशन्सला स्टोर्ड आहेत आणि ते दोन वेगवेगळे ऑब्जेक्ट आहेत असं ट्रीट करून तो दोघं कीजला एक्झॅक्टली सेम असलेली कीला तो ऍक्सेप्ट करतो. कोण ऍक्सेप्ट करतो? आयडेंटिटी हॅश मॅप ऍक्सेप्ट करतो. आणि म्हणूनच त्याला आयडेंटिटी हॅश मॅप म्हणतात. का तर तो प्रत्येक ऑब्जेक्टची आयडेंटिटी सेपरेट कन्सिडर करतो. दोज ऑब्जेक्ट हॅव द सेम कंटेंट. त्या दोघं ऑब्जेक्ट मध्ये एक्झॅक्ट सेम कंटेंट असलं तरी तो त्याला डुप्लिकेट म्हणत नाही. म्हणजे उदाहरणार्थ इथे जर मी स्टुडंट ऑब्जेक्ट ऍज अ की टाकत असेल तर दोन स्टुडंट ऑब्जेक्ट जर एक्झॅक्ट सेम रोल नंबर आणि सेम नेमचे बनवले तर हे असं कशाला करणार ना आपण. समजा मला जयदीपची इन्फॉर्मेशन स्टोअर करायची तर मी 2 वेळा मेमरी कशाला अलोकेट करेल जयदीपच्या इन्फॉर्मेशन साठी. पण समजा तसं चुकून जरी झालेलं असेल आणि ते दोन ऑब्जेक्टचे रेफरन्सेस डिफरंट असल्यामुळे ते रेफरन्सेस जर कधी की पार्ट मध्ये गेले, जसं इथे हा रेफरन्स वेगळा आहे, हा रेफरन्स वेगळा आहे एसटीआर, हे दोघं वेगवेगळे रेफरन्सेस गेल्यामुळे याच्याकडे वेगळा ऍड्रेस आहे, याच्याकडे वेगळा ऍड्रेस आहे. आणि आयडेंटिटी हॅश मॅपच्या केसमध्ये ते डबल इक्वल ऑपरेटरने फक्त ऍड्रेस चेक करतो आणि ऍड्रेस चेक केल्यामुळे हे डुप्लिकेट तो ट्रीट करत नाही. ऍक्च्युअल ऑब्जेक्ट तर मात्र डुप्लिकेटच आहे ना, आणि म्हणून तो या दोन एंट्रीज ऍड करून देतो. ऍक्च्युअल ऑब्जेक्ट जरी डुप्लिकेट असला, म्हणजे आयजीआर हा ऑब्जेक्ट जरी डुप्लिकेट असला, बट दोज की पार्ट व्हॅल्यूज, those key part contents are exactly equal but their references are different. That's why it allows it to be added, आणि म्हणून त्याला आयडेंटिटी हॅश मॅप म्हटलं जातं. का आयडेंटिटी हॅश मॅप म्हटलं जातं तर तो या दोन वेगवेगळ्या ऑब्जेक्ट्सला मेमरी वेगवेगळी लागलेली म्हणून या दोघांना एक्झॅक्ट सेम आयडेंटिटी नाहीये यांची, तर हा वेगळी आयडेंटिटी याची वेगळी आयडेंटिटी असं तो ट्रीट करतो. बिकॉज देअर ऍड्रेसेस आर डिफरंट असं ट्रीट करतो. आणि खर तर तो इकडे कंटेंट कडे जातच नाही चेक करायला, तो फक्त ऍड्रेस बघून घेतो आणि देतो सोडून. कारण डबल इक्वल इज फॉर रेफरन्स कंपॅरिझन, इक्वल्स मेथड इज फॉर कंटेंट और ऍक्च्युअल ऑब्जेक्ट कंपॅरिझन. ठीक आहे, क्लिअर आहे इथपर्यंत? येस सर. ठीक आहे. आता तुम्हाला इथपर्यंत कळलंय म्हणजे तुम्हाला वीक हॅश मॅप आणि आयडेंटिटी हॅश मॅप हे दोन टॉपिक्स मला जे सांगायचे होते तुम्हाला क्लिअर झाले. आता तिसरा जो शेवटचा आपला राहिला होता की मी म्हटलो की इकडे एक हॅश टेबल नावाचा क्लास पण आपल्याकडे आहे, राईट? तर त्या हॅश टेबल आणि हॅश मॅप मधला डिफरन्स काय आहे तर तो एक्झॅक्ट सेम डिफरन्स आहे जो आपला अॅरे लिस्ट आणि वेक्टर क्लास मधला आहे. काय डिफरन्स आहे तो अॅरे लिस्ट आणि वेक्टर क्लास मध्ये? तर ऑल द मेथड्स आर सिंक्रोनाइज्ड. मग मी ते सिंक्रोनायझेशनच्या प्रॉपर डिस्कस केलेलं आहे, व्हिडिओ आहे तो बघा. ऑल मेथड्स इन वेक्टर आर सिंक्रोनाइज्ड, ऑल मेथड्स इन अॅरे लिस्ट आर नॉन सिंक्रोनाइज्ड. आणि वेक्टर मधल्या सगळ्या मेथड सिंक्रोनाइज्ड असल्यामुळे थ्रेड सेफ्टी मिळते. अॅरे लिस्ट मध्ये थ्रेड सेफ्टी नाहीये, पण अॅरे लिस्ट मध्ये परफॉर्मन्स चांगला आहे, तिकडे परफॉर्मन्स थोडा डाऊन होतो कंपॅरेटिव्हली, कारण मल्टिपल थ्रेड्सला ऍक्सेस नसतो ना ऍट अ टाइम थ्रेड सिंक्रोनाइज्ड केल्यामुळे. दॅट इज द एक्झॅक्ट सेम डिफरन्स बिटवीन हॅश मॅप अँड हॅश टेबल क्लासेस. तुम्ही म्हणाल सर हॅश टेबल डेटा स्ट्रक्चर म्हणत होते तुम्ही, आता हॅश टेबल नावाचा क्लास पण आहे का? हो बाबा, हॅश टेबल डेटा स्ट्रक्चर जो आहे त्याच डेटा स्ट्रक्चरचं नाव इकडे जावामध्ये मॅपचं हेरार्की यायच्या पूर्वी 1.0 वर्षन मध्ये हॅश मॅप नव्हता, तो 1.2 मध्ये आला. मॅप हॅश मॅप वगैरे हेरार्की 1.2 मध्ये आली. तर जसं वेक्टर पण 1.0 मध्ये वेक्टर होतं पण अॅरे लिस्ट नव्हतं, लिंक्ड लिस्ट नव्हतं, लिस्टही नव्हतं, तसंच इकडे पण हॅश टेबल डेटा स्ट्रक्चर नावाचा जो डेटा स्ट्रक्चर आहे तो हॅश टेबलच नाव वापरून इकडे क्लास बनवलेला आहे. आणि त्या क्लासमध्ये तुम्ही ऍज अ मॅप सारखं एंट्रीज आणि हे पुट करू शकतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल इथे जर तुम्ही पाहिलं आणि क्लास बनवून घेतला की हॅश टेबल एक्झाम्पल, तर इथं हॅश टेबल एक्झाम्पल मध्ये मेन मेथड बनवली आणि मेन मेथड मध्ये तुम्ही जर हॅश टेबल चा ऑब्जेक्ट बनवला तर बघा हॅश टेबल HST इज इक्वल टू लेट्स से न्यू
हॅश टेबल. तर हा हॅश टेबल नावाचा क्लास आपल्याकडे अवेलेबल आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही कीज आणि व्हॅल्यूज टाकू शकतात. आणि दोज कीज अँड व्हॅल्यूज लाईक तुम्ही hst डॉट, हे पण पुटच मेथड आहे, त्याच्यामध्ये तुम्ही की आणि व्हॅल्यू असं पुट करू शकतात. जसं 1.2 वर्षन मध्ये हे मॅप आणि त्याची पूर्ण हिरार्की पुढे आली, तर तसं त्याच्यापूर्वी जसं अरे लिस्ट अवेलेबल नव्हतं तर व्हेक्टर तर मात्र होतं कलेक्शन ऑफ ऑब्जेक्ट स्टोअर करण्यासाठी, तसं कलेक्शन ऑफ की व्हॅल्यू पेअर ऑफ ऑब्जेक्ट स्टोअर करण्यासाठी आपल्याकडे हॅश टेबल क्लास हा 1.0 वर्षन पासून अवेलेबल होता. आणि 1.0 वर्षन पासून अवेलेबल असल्यामुळे सगळ्या मेथड्स त्यांनी सिंक्रोनाइज करून ठेवलेल्या होत्या, जशा वेक्टर क्लास मध्ये होत्या तशाच. आणि मग वेक्टर मध्ये सगळ्या मेथड सिंक्रोनाइज असल्यामुळे थ्रेड सेफ्टी होती, तसेच हॅश टेबल मध्ये पण थ्रेड सेफ्टी आहे. पण मग थ्रेड सेफ्टीमुळे परफॉर्मन्स डाऊन होत होता, अरे लिस्ट मध्ये परफॉर्मन्स चांगला मिळाला. तसंच इकडे पण हॅश मॅप मध्ये परफॉर्मन्स चांगला मिळतो, पण हॅश टेबल मध्ये परफॉर्मन्स पण डाऊन होतो. दॅट्स हाऊ इट इज. ठीक आहे, तर अशा प्रकारे ते सगळं आहे, नथिंग एल्स. बस दॅट्स द डिफरन्स. तुम्ही म्हणाल इंटरनल डेटा स्ट्रक्चर हॅश टेबलचा कोणता आहे, तर म्हणे हॅश सेट जो वापरतो तो हॅश टेबल डेटा स्ट्रक्चर, तोच हॅश टेबल क्लास पण इंटरनली हॅश टेबल डेटा स्ट्रक्चरच वापरतो. मग हॅश टेबल डेटा स्ट्रक्चर मध्ये ते कसं होतं, तर मग आलेल्या कीचा की जो ऑब्जेक्ट असेल त्याचा हॅश कोड कॅल्क्युलेट केला जातो, हॅश कोड मॉड्युलर डिव्हिजन नंबर ऑफ बकेट्स केलं जातं, मग बकेट आयडेंटिफाय होते आणि त्या बकेटमध्ये तो ऑब्जेक्टची एंट्री टाकताना जर ऑलरेडी एंट्री कोणी अवेलेबल असेल तर त्या एंट्री सोबत या नवीन आलेल्या एंट्रीची इक्वॅलिटी, कीज पार्टची इक्वॅलिटी चेक करण्यासाठी इक्वल्स मेथडची हेल्प घेतली जाते. इक्वल्स मेथडने इक्वॅलिटी चेक करून म्हटलं जातं ओके इक्वल असेल तर डुप्लिकेट आहे, मग डुप्लिकेट एंट्री ऍड होत नाही, मग व्हॅल्यू पार्ट अपडेट होऊन जातो. तसा हा प्रकार होतो. मग हे ऍक्च्युअली मध्ये सिंक्रोनायझेशनची कन्सेप्ट एक्सप्लेन करायला मी खूप छान बाबू ट्रान्झॅक्शन वर्सेस बापू ट्रान्झॅक्शन कन्सेप्ट घेतली, आणि त्याशिवाय ते त्या पद्धतीने तुम्ही समजून घ्याल तरच ते परफेक्शनने समजेल. तुम्हाला जर विसरला असाल तर पुन्हा तो मागचा व्हिडिओ पहा. जे लोक नवीन असतील त्यांनी तर डेफिनेटली सगळे मागचे व्हिडिओ पहा, त्याशिवाय तुम्हाला पूर्ण क्लिअर कट अंडरस्टँडिंग येणारच. ठीक आहे, तर थँक्यू फॉर नाऊ. बाकीचं आपण उद्या डिस्कस करूया.